नमस्कार. आपण बघूया मसाले भात कसा बनवायचा. याला तुम्ही पुलाव सुद्धा म्हणू शकता. पुलावासाठी साहित्य: बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, कोबी, कोथिंबीर, बेबी कॉर्न आणि बारीक कापलेली ढब्बू मिरची. याच्यामध्ये तुम्ही मिरच्या वापरू शकता. आणि मी घेतली 2 तमालपत्री. त्याबरोबर आपण घेऊया दही आणि काही वेळ भिजवलेला राईस आणि इतर मसाल्याचे पदार्थ. आधी आपण कुकरमध्ये तेल तापवून घेऊया. त्यामध्ये मोहरी, जिरे आणि त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा. कांदा परतून घेतोय मी. हलका तांबूस रंग आला की त्यानंतर आपण त्यामध्ये इतर कापलेल्या भाज्या टाकूया. आधी मी टाकतोय मिरची, थोडी हळद, लाल तिखट, आणि एक एक करून कापलेल्या सर्व भाज्या आपण यात टाकूया. आधी मी टाकली ढब्बू मिरची, कोबी, सर्व भाज्या टाकून थोड्या आपण त्या परतून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट, तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त तिखट टाकू शकता. यामध्ये मी टाकतोय बेबी कॉर्न आणि कॉर्न. यामध्ये लाल, हिरवा, पिवळा असे वेगळे वेगळे कलर्स टाकले तर दिसायलाही छान दिसतो भात. काही जणांना भातात फार भाज्या आवडत नाहीत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त भाज्या किंवा कमी भाज्या जेही तुम्ही ठरवून तसं करू शकता. बघा, या सगळ्या भाज्या टाकल्यावर एक प्रकारे छान त्याला कलर आलेला आहे. त्यामुळे दिसायला भात छान दिसेल. काही आणखीन वेळ याला आपण परतून घेऊया. आता हे परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये राईस मगाशी जो आपण भिजवून ठेवला होता तो घालतोय. राईस मिक्स केल्यानंतर ते असं काहीसं दिसतंय. आता यामध्ये आपण जितका राईस घेतला त्याप्रमाणे पाणी टाकूया. 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी. 1 वाटी राईस असेल तर 2 वाटी पाणी. आणि थोडंसं वर आणखीन टाकलं तरी चालेल, म्हणजे त्या भाज्याही व्यवस्थित शिजतील. पाणी टाकल्यानंतर तुम्ही गॅस वाढवून
आणि त्याच्यामध्ये दही. हे दही टाकल्यामुळे त्याला एक राईसला एक थोडं सॉफ्ट असं टेक्स्चर आणि एक थोडीशी आंबट गोड अशी चव. हे दही टाकण्यामागचा उद्देश आहे. आणि शेवटी मीठ टाकतोय मी. आणि आता मी हे गॅसवर ठेवून दिलंय. एक छोटीशी टिप म्हणजे जर तुम्ही कुकर लावला असेल आणि सुरुवातीला त्याची थोडी वाफ येईपर्यंत त्याची शिट्टी काढली तर त्यानंतर शिट्टी ठेवली तर भात थोडा लवकर तयार होतो. कारण त्याच्या आतली जी हवा आहे ती सगळी आधी बाहेर पडते आणि त्यानंतर फक्त त्यामध्ये वाफ राहते. एकदा वाफ यायला सुरू झाली की तुमचा गॅसची पण बचत होईल. तर आता आपण हे कुकर बंद करूया, शिट्टी बंद करूया आणि चार शिट्ट्यांची वाट बघूया. शिट्ट्या 4 ते 5 झाल्यानंतर आता राईस तयार आहे. आता आपण हा सर्व करूया. राईस सर्व करून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाका. हा आपला पुलाव कम मसाले भात रेडी. ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्यांची मसाल्यांची वेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करून तुम्हाला हवा तसा कमी तिखट कमी मसालेदार किंवा जास्त तिखट जास्त मसालेदार वेगळ्या भाज्या असलेला असं वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी तुम्ही ट्राय करू शकता. ओके, थँक्यू.